सरकारने 2019च्या शेतकऱ्यांना कर्जमाफीत सामील केलं आहे, त्याबद्दल आम्ही सत्कारच केला, आम्ही स्वागतच केलं. आणि नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना 50,000 देऊ केलेले आहेत. त्यावर शेतकऱ्यांमध्ये असंतोष आहे. शेतकरी एका शेतकऱ्याला 2 लाखाची कर्जमाफी सरकार देत आहे आणि एका शेतकऱ्याला 50,000 प्रोत्साहनपर रक्कम देत आहे. त्यावर शेतकऱ्यांचं असंतोष आहे. माझी राज्य सरकारला विनंती आहे की आपण जे काही 2019च्या शेतकऱ्यांना 2 लाखापर्यंतची कर्जमाफी देत आहे. पहिलं तर तुम्ही कर्जमुक्ती म्हणलात, त्या ठिकाणी कर्जमुक्तीचा अर्थ असा होतो की शेतकऱ्याचा सातबारा कोरा. आणि निवडणुकांमध्ये सरकारमध्ये असलेल्या मंत्री महोदयांनी सांगितलं की सातबारा कोरा कोरा कोरा, आणि देत असताना 2 लाखापर्यंतची मर्यादा त्या ठिकाणी टाकलेली आहे. अपेक्षा होती की सरकार शेतकऱ्याच्या एवढ्या आंदोलनामध्ये शेतकरी नेते आंदोलन करत होते आणि त्या ठिकाणी समित्या गठीत केल्या जात होत्या, त्या ठिकाणी सरकार सकारात्मक चर्चा करत होतं, त्या ठिकाणी असलेले राज्याचे मंत्री त्या ठिकाणी विविध प्रकारची आश्वासनं देत होते. त्या ठिकाणी सांगण्यात आलं की आम्ही सातबारा कोरा करू, परंतु 2 लाखापर्यंतची कर्जमाफी त्या ठिकाणी करण्यात आलेली आहे. तसेच नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना दिलासा नाही, त्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यात यावा. तसेच आता KYC करत असताना 2 लाखापर्यंतची कर्जमाफी तर दिली, परंतु KYC करत असताना काही शेतकऱ्यांना अटी टाकण्यात येत आहेत. त्या ठिकाणी पूर्ण शेतकऱ्यांचं कर्ज त्या ठिकाणी दिसून येत नाही. 2 लाखापर्यंतची कर्जमाफी KYCमध्ये दिसून येत नाही. अशा शेतकऱ्यांना पूर्ण 2 लाखापर्यंतची कर्जमाफी द्यावी. तसेच शेतकऱ्यांना देखील याच्या माध्यमातून मी आवाहन करतो की आपण KYC करत असाल तर थोडं थांबा, त्याच्यामध्ये काय काय होतं आहे ते पाहू. आपण पुन्हा परत जर सरकारसोबत संघर्ष करायचा असेल तर त्या ठिकाणी संघर्ष करायला एकत्र येऊ. आणि जे काही शेतकरी नेते किंवा शेतकऱ्यामध्ये काम करणारे कार्यकर्ते आपणाला आव्हान करीत असतील KYC करण्याकरिता थोडंसं थांबा, तर आपण थोडंसं KYC करण्याची गडबड घाई करू नये. थोडीशी KYC करण्यामध्ये थोडंसं थांबावं आणि सूचनेनुसार जे काही अजून काही राज्य सरकारच्या शासनाच्या गाईडलाईन्स येतात की काय, यावर थोडंसं आपण पाहूत आणि त्यानंतर आपण KYC करूत. एवढं बोलून ह्या ठिकाणी थांबतो आणि राज्य शासनाला, सरकारला विनंती करतो की 2 लाखापर्यंत जे नियमित कर्ज भरणारी लोक आहेत, शेतकरी आहेत, त्या शेतकऱ्यांना देखील 2 लाखापर्यंतचं आपण प्रोत्साहनपर रक्कम द्यावी, त्यांना देखील दिलासा द्यावा. एवढं बोलून ह्या ठिकाणी थांबतो. धन्यवाद.